विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। रेषीय समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणामध्ये चलाच्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे त्या प्रत्येक पदाचा जो घात आहे तो सर्वात मोठा घात 1 असतो, त्या समीकरणाला आपण रेषीय समीकरण म्हणजेच लिनियर इक्वेशन असं म्हणणार आहे। आता या समीकरणामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे सामान्य रूप आहे म्हणजे जनरल फॉर्म ऑफ ए लिनियर इक्वेशन हे आहे एक्स अधिक by अधिक c बरोबर 0। हे आहे सामान्य रूपातील दोन चलातील रेषीय समीकरणाबद्दल असं म्हणणार आहे। या इथं आपल्याला चल दिसत आहेत एकूण 3। ए बी सी हे जे आहेत हे आहेत सहगुणक। चल आहेत 2, पहिलं चल आहे x, दुसरं चल आहे y। आणि a आहे ते x चा सहगुणक आहे, b जो आहे तो y चा सहगुणक आहे आणि c आहे त्याला आपण स्थिर पद असं म्हणणार आहे। आपण स्थिर पद। आता आपल्याला काही उदाहरण आपण बघू। दोन चलातील रेषीय समीकरणे, एक दोन उदाहरण आपण बघू। 4m अधिक 3n बरोबर 12। या इथं दोन चल आहेत, m आणि n ही दोन चल आहेत आणि या दोन चलापैकी प्रत्येक चलाचा जो घात आहे तो सर्वात मोठा घात 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। दुसरं उदाहरण पण पाहू आपण। 3x वर्ग वजा 7y बरोबर 15। तर हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये दोन चलाचा वापर केलेला आहे, x आणि y पैकी x चा घात 2 आहे, y चा घात 1 आहे। या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे, म्हणून हे रेषीय समीकरण नाही। कारण याचा सर्वात मोठा घात किती आहे? 2 आहे। आपल्याला किती घात पाहिजे? आपल्याला फक्त एकच घात आपल्याला पाहिजे आहे। तर अशा पद्धतीची ही समीकरण आहेत। या समीकरणाला आपण रेषीय समीकरण असं म्हणणार आहे। या रेषीय समीकरणाचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा केलेला आहे। आता आपल्याला या वर्षी जी एक सामायिक समीकरण दिलेले आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण जे आहेत या सोडवण्याच्या काही पद्धती आहेत। त्यापैकी पहिली पद्धत आहे चलाचा लोप करून म्हणजे चल निरसन करून म्हणजे चलपद घालून समीकरण सोडवणे। दुसरी पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवणे। अशा प्रकारची उदाहरण आपण आता 9वी मध्ये पाहिलेली आहेत। त्यानंतर पुढची पद्धत आहे एक सामायिक समीकरण आलेखाच्या पद्धतीने सोडवणे। म्हणजे आपण ही जी समीकरण आहेत, ही जी दोन समीकरण कोणतेही दोन समीकरण असतील ते आपण आलेख पद्धतीने सुद्धा आपण सोडवू शकतो। त्यानंतर आपण त्याच्या पुढचा प्रकार बघणार आहेत आपण एक सामायिक समीकरण निश्चयक पद्धत म्हणजे क्रॅमर्स रूल। ही एक वेगळी पद्धत आहे। या पद्धतीने आपण या समीकरणाचे आपण उकल काढणार आहे, म्हणजे आपण हे समीकरण सोडवणार आहे।
तर आता आपण काय करू, प्रत्यक्षामध्ये समीकरण कसं सोडवायचं याबाबत जरा पाहूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामधला पहिला आकडा आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवायचं आपल्याला. आता आपल्याला परीक्षेमध्ये ऍक्टिव्हिटी नावाचा 2 मार्काचा प्रश्न असतो, पण ऍक्टिव्हिटी सोडवत असताना त्या चौकटी भरण्यापेक्षा उदाहरण सोडवून उदाहरण सोडवल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चौकटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या चौकटी परत पेन करणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही. तर आपण हे पहिलं उदाहरण सोडवू. आपण 5x + 3y = 9 याला आपण समीकरण नंबर 1 म्हणजे इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. त्यानंतर 2x - 3y = 12 याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया आपण. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. समीकरण सोडवत असताना आपल्याला समीकरण मध्ये जी 2 चल आहेत त्या चलाकडे आधी पूर्ण व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आता पहिल्या समीकरणामध्ये 5x + 3y हे 2 चल आहेत, पद आहेत. दुसऱ्या समीकरणामध्ये 2x - 3y आहे. आपण जर या समीकरणामध्ये जर नीट पाहिलं तर दोन्ही समीकरणामध्ये y चा सहगुणक सारखा आहे. सारखा म्हणजे 3 आहे, पण दोघांची चिन्ह वेगवेगळी आहे. म्हणजे इथे 3y आणि इथेही 3y आहे, पण दोघांची चिन्ह वेगळी आहेत. वेगळी आहेत म्हणल्यानंतर या 2 समीकरणाची आपण जर बेरीज केली तर त्या समीकरणामध्ये y च्या पदाचं निरसन होतं, म्हणजे y चं पद निघून जातं. म्हणजे आपल्याला दुसऱ्या म्हणजे x ची किंमत मिळेल आणि ती x ची किंमत परत त्या समीकरणामध्ये कोणत्याही समीकरणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळू शकेल. तर आपण सुरुवातीला आपण काय करू, आता या 2 समीकरणांची बेरीज करू आपण. इक्वेशन 1 + 2. आता समीकरण काय आहे, 5x + 3y = 9. समीकरण दुसरं आहे 2x - 3y = 12. या दोघांची आपण बेरीज केल्यानंतर 5 आणि 2 7x - 3y - 3y कॅन्सल म्हणजे 0 आणि 12 + 9 21. म्हणजे आता आपल्याला किंमत आली आहे 7x = 21. आता मला किंमत पाहिजे आहे x ची. x आणि 7 म्हणजे चिन्ह कोणतं असतं, तर ते गुणाकाराचं चिन्ह असतं. आपल्याला किंमत पाहिजे आहे x ची, म्हणून मी 7 हे तिकडे गुणले आहे. तिकडे गेल्यानंतर ते भागिले होणार, म्हणजे 21 ला भागिले 7 होणार. म्हणजे असं होणार x = 21/7 म्हणजे x ची किंमत आली 3. ही x ची किंमत जी 3 आलेली आहे ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, आपल्याला y ची किंमत मिळेल. तर आपण काय करू, x ची जी किंमत आहे ते समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. पुट x = 3 in इक्वेशन 1. मग समीकरण काय आहे, 5x + 3y = 9. मग आपण x ची किंमत 3 ठेवूया. आता 5 3 + 3y = 9. 5 × 15 + 3y = 9. म्हणजेच आता मला किंमत काढायची आहे आता y ची. हे 15 अधिक आहे ते तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहे, म्हणजेच
3y बरोबर 9 वजा 15 म्हणजेच 3y बरोबर 9 मधून 15 जात नाही म्हणून आपण 15 मधून 9 घालवणार आहे. 15 मधून 9 गेलं राहिलं 6. चिन्ह 15चं मोठं आहे, 15 ही संख्या मोठी आहे, तिचं चिन्ह वजा आहे म्हणजे उत्तर आलं -6. 9 मधून 15 जात नाही म्हणून 15 मधून आपण 9 घालवले. 15 मधून 9 गेले राहिले 6. संख्या मोठी 15, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आपण -6 म्हणजे 3y बरोबर 6 म्हणजेच y बरोबर -6 भागिले 3. 3 एके 3, 3 दुणे 6 म्हणजेच y बरोबर किंमत आली -2. वजा पहिलंच आहे 3 दुणे 6 म्हणजे x ची किंमत आली आपली इथं 3 म्हणून x बरोबर 3, y बरोबर -2. या दोन किमती या समीकरणाच्या उकली आहेत. आता आपण दुसऱ्या आकड्यामधील सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. याच्यामध्ये एकूण उदाहरण 8 आहेत. 8 पैकी आपण आजच्या भागामध्ये 4 उदाहरण पाहणार आहेत. उर्वरित 4 उदाहरणं आपण पुढच्या भागामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहे. या 4 पैकी मी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवून देणार आहे. उरलेली 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि जर शंका आली तर मला ते विचारायचे आहेत. समीकरण आहे, पहिलं समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26. तर आपण समीकरण नंबर 1 देऊ आपण ह्याला. दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. आधी समीकरण सोडवायचे जे आपण 9वीला ज्या पद्धतीने सोडवले त्याच पद्धतीने सोडवायचे, नवीन पद्धत नाही आपल्याकडे. आधी समीकरण सोडत असताना काय करायचं आपल्याला, समीकरण सोडत असताना आपल्याला या समीकरणामध्ये दिलेली जी चलं आहेत ती चलं बघायची आहेत आणि त्या चलाची सहगुणक. इथं आहे 3a. दुसऱ्या समीकरणामध्ये फक्त नाही म्हणजे 1a आहे. 1 आपण सोयीसाठी आपण 1 घेतो. दुसऱ्या समीकरणामध्ये 1a आहे. आता पहिल्या समीकरणामध्ये 5b आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये ही 5b आहे म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये एका चलाचा सहगुणक हा समान आहे. जर नसेल तर तो आपल्याला समान करायचा आहे. असेल तर चांगली गोष्ट आहे. मग जर एखाद्या चलाचा जर सहगुणक समान असेल तर त्या सहगुणकाचे चिन्ह बघायचे. आता परत चिन्ह कसे आहेत, बी मध्ये पहिल्या समीकरणामध्ये 5bचं चल अधिक आहे, धन आहे, प्लस दुसऱ्यामध्ये ही अधिकच आहे म्हणजे दोघांची चिन्ह सारखी आहे. जेव्हा दोन्ही समीकरणामधील चलाच्या सहगुणकाची जर चिन्ह समान असतील तर त्याची आपण वजाबाकी करतो. चिन्ह समान असतील तर वजाबाकी आणि चिन्ह वेगवेगळी असतील तर आपण त्याची बेरीज करतो आपण. तर इथं आपण काय करणार आहे, मला वजाबाकी करायची आपल्याला. समीकरण नंबर पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्ही सारखं आहे. 5b आणि 5b दोघांची चिन्ह सारखीच आहेत. सारखे असल्यामुळे आपण काय करणार आहे, वजाबाकी, आणि वेगवेगळी असते तर आपण त्याची बेरीज करतो. म्हणजे असं आलंय बघा, हे इक्वेशन 1 - 2 1 वजा 2. आता 1 नंबर समीकरण काय आहे, 3a अधिक 5b बरोबर 26 आणि इथं आहे 1a अधिक 5b बरोबर 22. या दोघांची आता आपल्याला करायची वजाबाकी. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, चिन्ह बदलून बेरीज करायची. वजाबाकी तर चिन्ह बदलून बेरीज म्हणजे खालच्या पदाची चिन्ह बदलायची. तिथं आहे अधिक, याचं चिन्ह आहे प्लस, मग हे होणार आहे मायनस. हे ऑलरेडी प्लस आहे, प्लस असल्यामुळे हे होणार आहे मायनस, आणि हे प्लस आहे म्हणून हे होणार आहे मायनस. म्हणजे आता आपण काय करणार आहे, दोघांची बेरीज करणार आहे. चिन्ह बदलून बेरीज
म्हणजे 3a वजा 1a, 3 1 गेलं, राहिलं 2a. 5b वजा 5b 0, नाही मांडलं तरी चालेल. म्हणजेच उरलं काय मग 26 वजा 22, 26 मधून 22 गेलं, उरलं 4. म्हणजे इथं काय आलेलं आहे, 2a बरोबर 4 आलेलं आहे. म्हणजेच a ची किंमत मला काढायची आहे. a आणि 2 याच्यामध्ये गुणुले चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. 2 हे आपल्याला मग पलीकडच्या बाजूला पाठवल्यानंतर गुणिले तर होतं भागिले, म्हणजे 4 भागिले 2, बे के बे, बे दुने 4. म्हणजेच a ची किंमत आली 2. a ची किंमत आली 2. आता आपल्याला ही जी a ची किंमत आलेली आहे, त्या कोणत्याही दोन्ही समीकरणामध्ये ठेवा, कोणत्याही एका समीकरणावर ठेवू शकतो आपण. ठेवल्यानंतर आपल्याला b ची किंमत, आता आपण ठेवूया समीकरण नंबर 1 मध्ये. पुट a is equal to 2. इन इक्वेशन 1. मला समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. काय समीकरण आहे, 3a अधिक 5b बरोबर 26. 3a अधिक 5b बरोबर 26. a ची किंमत 2 ठेवायची आपल्याला. 3a च्या जिथं आहे तिथे आपण येणार 2 ठेवत, अधिक 5b बरोबर 26. 3 दुने 6, अधिक 5b बरोबर 26. मला किंमत पाहिजे 5b ची, म्हणजे b ची. हे 6 नको आहे मला, मग मी तिकडे पाठवणार. तिकडे गेलं तर ते काय होणार आहे, वजा होणार, वजा. म्हणजे असं ते 5b बरोबर 26 वजा 6. म्हणजेच 5b बरोबर 26 मधून 6 गेलं, 20 राहिलं. किंमत मला सारखीच परत b ची किंमत काढायची आहे मला. b बरोबर 20 आणि 5 जे आहे ते गुणुले आहे, तिकडे भागिले होणार 5. म्हणजेच 5 1 5, 5 चौक 20. म्हणजेच b ची किंमत आली 4. म्हणून a ची किंमत आपण आधीच काढलेली आहे. a ची किंमत आली 2 आणि b ची किंमत आली 4. तर ह्या झाल्या या समीकरणाच्या उकली, म्हणजे सोल्युशन. अशा प्रकारे आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो. आता मी तुम्हाला 4थं उदाहरण सोडून देतो. 2 नंबरचं उदाहरण आणि 3 नंबरचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. 2 नंबरचं उदाहरण जे आहे ते x अधिक 7y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7. म्हणजे आपण इथं जर बघितलं तर पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 3 आहे. म्हणून आपण पहिल्या समीकरणाला 3 न गुणणार आहे. 3 न गुणल्यानंतर x चा सहगुणक 3 होईल आणि आपण ते उदाहरण सोडू शकतो. त्याच प्रकारे तिसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये 2x वजा 3y बरोबर 9 आहे आणि 2x अधिक y बरोबर 13 आहे. इथं आपण जर बघितलं तर x ची दोन्ही जी किमती आहेत, पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे, दुसऱ्याही समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे. दोघांची चिन्ह सारखी आहेत, मग दोघांची वजाबाकी करायची आणि त्याप्रमाणे ते तुम्ही सोडवू शकता. सोडवा, काय अडचण तर विचार. आता पुढचं जे उदाहरण 4थं उदाहरण आहे ते 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितल्यानंतर दोन्ही पैकी एका चलाचा सहगुणक समान होता. आता इथं तसं नाही. इथं दोन्ही पैकी एकाही चलाचा सहगुणक समान नाही. म्हणून काय करायचं, मग आता दोन्ही पैकी एका चलाचा सहगुणक आपल्याला सारखा करायचा आहे. आता सारखा करत असताना आपण दोघांपैकी कोणत्याही एका चलाचा सहगुणक सारखा करू शकतो, तसं काही नाही. आता पहिलं जर आपण चल बघितलं, पहिलं चल आहे m. पहिल्या समीकरणामध्ये m चा सहगुणक 5 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये m चा सहगुणक नाही म्हणजे 1 आहे. मग
ह्या दुसऱ्या समीकरणाला आपण 5 न जर गुणलं तर 5m येईल, वर सुद्धा 5m येईल. दुसरी बाजू बघू आपण आता. दुसऱ्या समीकरणामध्ये m ला आपण 5 न गुणल्यानंतर दोघांची सहगुण सारखे होतात. त्याचप्रमाणे आता पहिल्या समीकरणामध्ये n चा सहगुणक आहे -3 म्हणजे 3 आहे, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये n चा सहगुणक आहे 6. जर आपण पहिल्या समीकरणाला आपण 2 न गुणलं, 2 न गुणल्यानंतर 3 दुने 6 होतं n ची किंमत. म्हणजे आपल्याला जर पहिल्या समीकरणाला आपण 2 न गुणलं तर आपल्याला n च्या ज्या किमती आहेत त्या समान होतील, आणि m ला जर गुणायचं म्हणलं तर दुसऱ्या समीकरणाला 5 न गुणावं लागेल. तर कोणत्याही एका पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. m ला जरी गुणलं तरी उत्तर तेच येणार आहे, n ला जरी गुणलं तरी उत्तर तेच येणार आहे. मग आपण काय करू, समीकरण नंबर 2 ला 5 न गुणू आपण. आता समीकरण नंबर 2 किंवा आपण समीकरण नंबर 1 लाच गुणू. आपण समीकरण नंबर 1 ला आपण 2 न गुणू. म्हणजे असं बघा, इक्वेशन 1 मल्टिप्लाय 2 म्हणजे समीकरण नंबर 1 ला आपण आता काय करणार, 2 न गुणणार आहे. मग 2 न गुणल्यानंतर काय येणार आहे, 5 दुने 10m वजा 3 दुने 6n बरोबर 19 दुने 38. समीकरण नंबर आता 3 आलं. 2 न गुणायचं म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं, फक्त 3 ला गुणून चालणार नाही. मग त्याप्रमाणे आता आपल्याकडे 2 समीकरणं आली, समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3, जे 1 चं रूपांतर आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आता आपल्याकडे समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3 मध्ये n ची जी किंमत आहे ते -6 आणि -6 आहे. -6 असल्यामुळे आपल्याला या 2 समीकरणांची बेरीज करायची का वजाबाकी, तर आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल. जर आपल्याला इथे 2 चलामध्ये चिन्ह जर वेगवेगळी असतील तर आपण त्याची बेरीज करतो, आणि चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करतो. म्हणजेच मगासारखंच आपण समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 2 वजा करू. इक्वेशन 3 - 2. मग इक्वेशन 3 काय आहे, 10m वजा 6n बरोबर 38, आणि समीकरण 2 आहे 1m वजा 6n बरोबर -7. दोघांची करायची आहे वजाबाकी. वजाबाकी म्हणजे चिन्ह बदलून बेरीज. आता हे जर चिन्ह 1 चं आहे अधिक, अधिकचं झालं वजा, हे वजा आहे, वजाचं झालं अधिक, हे वजा आहे, या वजाचं झालं अधिक. मग आपण चिन्ह बदलून बेरीज करू. आपण 10 वजा 1 9m, 10 वजा 1 9, m ला m, 6n वजा 6n 0 म्हणजे कॅन्सल. 38 अधिक 7, 7 आणि 8 15 ला 5, हा 4 1 3 आणि 1 4, म्हणजे 9m ची किंमत किती आलेली आहे, 45 आलेली आहे, 45. आता मला किंमत पाहिजे m ची. मगाप्रमाणेच m बरोबर 45 भागिले 9 म्हणजे m ची किंमत आली 5. 9 1 9, 9 5 45, m ची किंमत आली 5. आता m ची किंमत 5 आली, ती समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये कुठेही ठेवू आपण. पुट m is equal to 5 in इक्वेशन 1. समीकरण काय आहे, 5m वजा 3n बरोबर 19. m ची किंमत ठेवू 5,
5 वजा 3n बरोबर 19. आता बघा 25 वजा 3n बरोबर 19. आता आपण काय करणार आहे, आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये जे चल होतं त्या चलाची किंमत धन होती, तिथं ऋण आलेली आहे. मग आपण हे वजा 3n तिकडं पाठवूया, ते होईल अधिक, आणि हे 19 तिकडचं तिकडं घेऊ म्हणजे ते होईल अधिकचं वजा. म्हणजे असं होईल 25 वजा 19 बरोबर 3n. म्हणजेच 25 मध्ये 19 राहिले किती, 6 बरोबर 3n. म्हणजेच 3n बरोबर 6. म्हणजे n ची किंमत आली n बरोबर 6 भागिले 3. 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजे n ची किंमत आली 2. म्हणून m ची किंमत आहे m बरोबर 5, n बरोबर 2. ह्या झाल्या या समीकरणाच्या उकली. तर आजच्या भागामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे प्रॅक्टिस सेट 1.1 मधील अर्धा भाग पाहिलेला आहे. अर्धा भाग आपण हा पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत. तर याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. काही शंका असतील तर ग्रुपवर टाकाव्यात. धन्यवाद.